मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही निघालो आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तेवढाच थरारक अनुभव देणाऱ्या हरिहर किल्ल्याच्या दिशेने। येस, मागेच आपल्याला दिसतो हरिहर किल्ला। हा किल्ला महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खूप प्रसिद्ध आहे आणि इथे पब्लिक 12ही महिने येतात। म्हणजे आम्ही ठरवलं होतं की शनिवार रविवार सोडून जायचं, म्हणजे आपल्याला क्राऊड कमी भेटणार। आज सोमवार आहे तरी पण मला बरेच पार्किंगमध्ये गाड्या वगैरे दिसत आहे। हरिहरला 2 मार्ग आहे, 2 ठिकाणावरून जात आहे। निरगुडपाडा म्हणजे या डोंगराच्या त्या साईडला निरगुडपाडा। आता आम्ही आहे हर्षवाडी या गावामध्ये। मागे जो गाव दिसतो तो आहे हर्षवाडी। इथेच आम्ही काल मुक्काम केला। काल सायंकाळी आम्ही इथे पोहोचलो। सकाळी लवकर ट्रेक स्टार्ट करायचा होता आम्हाला। तरी 7 वाजले। आता 7 वाजता आम्ही निघालो आहे आणि आज माझ्यासोबत मनोज आहे नेहमीप्रमाणे। हरिहरगड माझ्या बकेट लिस्टमध्ये 2-3 वर्ष अगोदरपासून होता आणि सगळ्यांच्या बकेट लिस्टमध्ये राहणारच, कारण की एवढा फेमस ट्रेक आहे। आणि इथलं आकर्षक म्हणजे कातळात खोदलेल्या पायऱ्या, 80 डिग्री पायऱ्या आहे, त्या सगळ्यात प्रसिद्ध आहे। इकडनी दिसतंय मला त्या साईडला, या साईडलाच आहे। आम्हाला आता असं फिरून जायचं आहे बरं। इकडनी थोडं जंगल सुरू झालंय, घनदाट जंगल बघा। या जंगलामधून आपल्याला वरती चढत जायचं आहे। आदल्या दिवशी येण्याचं कारण आमचं इथे म्हणजे आम्हाला गर्दीत ट्रेक नाही करायचा होता, कारण की या गडावर बरीच पब्लिक येतात। ट्रॅफिक जाम होतात वरती, तुम्ही बघितले असेल व्हिडिओ बरेच, ते अवॉइड करायचं होतं आम्हाला। बघा आता एक छोटंसं पठार लागला इथे। इथे 2-3 शॉप आहे लिंबू पाणी नाश्त्याचे। गार वारा सुरू आहे। त्या साईडला सोनेरी किरण पडलाय डोंगरावर, बघू शकता। सूर्य इकडनी उगवलेला आहे या साईडनी आणि डोंगरावर आता हळूहळू सोनेरी किरण पडणं सुरू झालं आहे। आता मी 1 तासामध्ये या पठारावर आलो आहे आणि या पठारावर वेताळ देवाचं मंदिर आहे। इथे बघा, वेताळ देवाचं मंदिर आहे इकडनी। आणि थोडं समोर आलो ना, या साईडला आल्यानंतर आपल्याला मागे त्या साईडला नागफणी डोंगर दिसतोय आणि त्याच्याच पलीकडे भास्करगड आहे। आपण मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये भास्करगड केला होता, कारण की हरिहर करायचं होतं, पण पावसाळ्यामध्ये इथे हरिहरला क्राऊड खूप असतो, त्याच्यामुळे आम्ही भास्करगडला गेलो होतो। तसंच कातळात खोदलेल्या पायऱ्या तिथे फेमस आहे, तिथून पण पाणी वाहते। खूप चांगला असा किल्ला आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता। व्हिडिओ नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार, तिथे जाऊन तुम्ही भास्करगडचा व्हिडिओ बघू शकता। इथे बरेच ठिकाणी लोखंडी खांब पडलेले आहे। इथे या साईडला इथे पण पाईप आहे। मे बी मला इथे वाटते की काही दिवसामध्ये तुम्हाला रेलिंग बघायला मिळणार इथे।
आम्ही फायनल टप्प्यावर पोहोचलो आहे, ज्यासाठी हरिहर किल्ला प्रसिद्ध आहे. मागे तुम्ही बघू शकता या एक कातळात खोदलेल्या फेमस पायऱ्या. पावसाळ्यामध्ये इथे पूर्ण ट्रॅफिक जाम होते, बरेच पब्लिक इथे अडकतात. आज नाही दिसत आहे, 2-4 पब्लिक मला इथे दिसत आहे, कारण की आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे. पण भारी डेंजर पॅच वाटतं. आणि ड्रोन शॉट आपण वरतून घेऊ. मित्रांनो, आम्ही 5-10 मिनटं इथेच थांबलो, कारण की पब्लिक होती पायऱ्यांवर. आता कोणीच नाही, खालीच आहे. मनोज गेलाय वरती. आता आम्ही पायऱ्याचा पॅच स्टार्ट करतोय. थरारक अनुभव आता तुम्हाला बघायला मिळणार. मित्रांनो, आम्ही पायऱ्याचा अर्धा टप्पा पार केला आहे आणि दिसायला खूप भीतीदायक पायऱ्या आहे, कारण की तुम्ही बघू शकता. पण इथे खाचे आहे असे पकडायला. बघा, हे असे खाचे आहे, इथे आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. तर तुम्ही या खाचेच्या सहाय्याने तुम्ही इझिली चढू शकता. आणि पकड आहे मस्त. पावसाळ्यामध्ये डेंजर असेल, पण आता पब्लिक पण नाही आहे, निवांत आम्ही चढत आहोत. अर्ध्या दूर पोहोचलो आहे आणि पायऱ्या झाल्यानंतर पहिला दरवाजा लागतो. मित्रांनो, मी या लोकेशन पासून ड्रोन फ्लाय केला होता. ड्रोनचे शॉट खूप चांगले आले, बट ड्रोन मागे गेल्यानंतर ड्रोन येतच नव्हता, रिटर्नच नव्हता. काहीतरी टेक्निकल इश्यू झाला त्या ड्रोनमध्ये आणि रिटर्न टू होम केलं तरी पण नाही पॉसिबल झालं. काय करू काही समजत नव्हतं, कारण की रिटर्न नव्हतं आहे, पण नाही झालं. शेवट बॅटरी संपली पूर्ण आणि आपला ड्रोन क्रॅश झाला. आणि म्हणजे जंगलामध्ये आतमध्ये ड्रोन आपला क्रॅश झाला. ड्रोन खाली गेला आहे, काही समजत नाही आता कुठून. आणि गावाला आहे खाली, त्याला कॉल लावला. इथे एक जण होतं, त्यांनी कॉल लावला आणि तो ड्रोन आता काढण्याच्या याच्यामध्ये आहे. आम्ही वरती आहे आता पण, कारण की आम्ही रेकॉर्डिंग सुरू केलं होतं, कुठे लँड करायचं काय करायचं. आता माहिती नाही ड्रोनची कंडिशन काय आहे. तर फायनली या दादानी ड्रोन माझा खाली लँड झालेला आणून दिला जंगलामधून. काय नाव आहे दादा? संजय दादा इथेच राहता? हो, इथेच राहता. थँक्यू सो मच. हे बघा, आपला ड्रोन सुरक्षित, एकदम नीट अँड क्लीन, काही झालं नाही आहे, आणून दिला. थँक्यू सो मच. हा स्पेस खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि पावसाळ्यामध्ये हे डेंजर पण आहे, कारण की इथं पूर्ण धुकं असते आणि दिसत नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट खाई आहे इथे. आणि इथे एक छिद्र दिसत आहे मला, जे निसर्गरित्या बनलेलं दिसत आहे. बघा, दुर्बीण टाईप आहे, थोडंसं बघायला एकदम म्हणजे आश्चर्य वाटणाऱ्या अशा गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळत आहे. बघा, छोटंसं छिद्र आहे, जसं का दुर्बीण आहे. बाजूलाच पकडायला ही भिंत आहे आणि खोदलेल्या पायऱ्या, खोदून वरती चाललेल्या आहे.
खाली ज्या पायऱ्या होत्या कातळ खोदलेल्या, वरती आल्यानंतर पहिला दरवाजा लागतो. पहिल्या दरवाजापासून आपण थोडं समोर आलो तर सेम पायऱ्या आणखी सुरू होते आणि याच पायऱ्या आपल्याला घेऊन जाते गडाच्या वरती. फायनली गडाच्या आम्ही वरती पोहोचलेलो आहे 2 तासामध्ये. ड्रोनचा थोडा इश्यू झाला होता, खाली आम्ही थांबलो, गावाल्याने तो ड्रोन आणून दिला, सुखरूप ड्रोन आपल्या हाती पोहोचला. आता मी खाली परत जाणार आहे आणि तिथून ड्रोन फ्लाय करणार आहे, व्यवस्थित आहे की नाही चेक करणार आहे. सो आता फायनली आता गडावर पोहोचलो. गडावर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळणार आहे. वरती आपल्याला परत जायचं आहे, तिकडे भगवा झेंडा लागला आहे, तिकडे जायचं आहे. पण इथे आल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी बघायला मिळते. मागे आपल्याला फनी डोंगर एकदम क्लिअर दिसायला मिळते, त्याच्याच पाठीमागे आहे भास्करगड. भास्करगड खूप सुंदर असा किल्ला आहे. तुम्ही हरिहर किल्ल्याचा प्लॅन करत असेल तर भास्करगड पण तुम्ही करा, तो पण बकेट लिस्टमध्ये ठेवा. खूप चांगला किल्ला आहे. तुम्ही नसेल बघितला व्हिडिओ तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनला लिंक देऊन देणार, तिथे जाऊन तुम्ही भास्करगडचा व्हिडिओ पूर्ण बघू शकता. आम्ही पावसाळ्यामध्ये मागच्या वर्षी तो एक्सप्लोर केला होता. सो आता इकडे आम्ही वरती जाणार आहे. मित्रांनो इकडला व्ह्यू बघा आणि ही खाई बाजूबाजूनी रस्ता आहे. गडावर स्टार्टिंगलाच आपल्याला इथे पाण्याचे टाके आपल्याला बघायला मिळते. हा दुसरा आहे, तिसरा टाका. आणि तिकडे आपल्याला हनुमानजीचं मंदिर दिसतंय, आपण तिकडे जाणार आहोत. त्या साईडला मला एक रस्ता दिसतोय त्या साईडला, तर तिकडे आपण जाऊन बघूया तिकडे काय आहे. इथे एक छोटीशी गुहा आहे. मला वाटते इथे लोक राहिले असेल, कारण की इथे कोणी जेवण वगैरे बनवलं असेल. आणि पण बॉटल कचरा असंच टाकून गेले आहे ते सगळे. बघा इथे पण प्लास्टिक आहे, इथे पण प्लास्टिक आहे. आणि अशी एक छोटीशी गुहा आहे आणि पुढे पुन्हा एक मार्ग आहे, बघूया पुढे जाऊया. खाली जाता येते. बरेच पब्लिक या साईडला नाही आहे, सगळे पब्लिक तिकडे, क्राऊड पूर्ण वरती आहे, पण इकडे लोकांना माहिती नाही. इकडे काहीतरी दिसत आहे, आता एक्झॅक्ट काही माहिती नाही, पण खोदकाम इथं केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. ते अपूर्ण आहे खोदकाम, ते मे बी असू शकते राजमार्ग वगैरे असू शकते, त्याचा काही इतिहास माहिती नाही आणि कुठे काही भेटला नाही. पण इथे काहीतरी खोदकाम पहिल्याच्या काळामध्ये केलं आहे, ते पूर्ण होऊ शकलं नाही किंवा पूर्ण केलं नसेल मे बी. हे हिडन स्पॉट आहे, बरेच लोक हरिहर किल्ल्याला येतात आणि इकडे नाही आहेत, लोकांना माहिती नाही. पण इकडे बघा, हे आपल्याला काही वेगळंच बघायला मिळते. या टाक्याजवळ आलो आहे. टाक्याची बनावट तुम्ही बघू शकता, काही वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. बघा इथे सगळं खोदकाम केलेलं आहे आणि इथून बघा हे इथे पण खोदलेलं आहे. आणि हे टाकं म्हणजे खाली पाणी येत असेल, हे टाका भरत असेल. हे टाका भरल्यानंतर मी थोडंसं समोर गेलो, इकडे थोडंसं समोर आलो इकडे, आणि परत मला इथे एक टाका दिसत आहे बघा. आणखी परत इथे एक टाका आहे आणि मार्ग आहे तिकडनी. तिकडे काय आहे, जाऊन पाहायचं का तिकडे काय आहे. हिडन स्पॉट आहे हरिहर गडाचा, खूप लोकांना माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता तिकडे जाता येत नाही कारण की रिस्क वाटत आहे. इथपर्यंत जाता येते, पण वरतूनच आपल्याला दोन्ही टाके दिसत आहे, बघू शकता हे दोन्ही टाके आहे. मित्रांनो, तुम्ही जर हरिहरला येत असेल तर इथे पण व्हिजिट करा. इथे काही तुम्हाला वेगळं काही बघायला मिळणार. या साईडला हनुमानाचं मंदिर आहे, इथे दगडं रचले आहे एकावर एक. आणि इकडे थोडं समोर आल्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आणि हे एक तलाव म्हणू शकता. एक छोटंसं तलाव बांधलेलं आहे इथे आणि हे महादेवाचं मंदिर आहे इथे. आणि या तलावाच्या
बाजूलाच आणखी एक टाका आहे पाण्याचं या साईडला. आणखी पुढे जाता जाता आणखी एक आपल्याला पाण्याचा टाका बघायला मिळते या साईडला आणि तलावासारखं बनवलेलं बराच मोठा आहे. पाणी साठवण्यासाठी हे बनवलं असेल. या साईडला आपण चाललो आहे. समोर मला काहीतरी दिसत आहे छोटंसं, त्या टप्प्यावर आपण जाणार आहोत. वारा खूप सुरू झाला आहे वरती आल्यानंतर या साईडला, आणि इथे आल्यानंतर इथून टाके सुरू होते पाण्याचे. एक टाका आहे या साईडला, हे दुसरं बघा, हे दुसरं टाकं, हे तिसरं छोटं आहे. तर हे छोटं आणि हे मोठं का केलं ते माहिती नाही, बट टाके तुम्हाला दाखवतो. हे चौथं आणि हे पाचवं, आणि हे आपल्याला मोठं दिसतं आहे. हे छोटंसं मला वाटतं हे धान्य कुठार असू शकते. आतमध्ये पूर्ण काळोख आहे. आतमध्ये हे धान्य कुठार असू शकते, पण इथं लोकांनी खूप घाण करून ठेवलं आहे. घाण का तर ते तुम्हाला दाखवतो. बघा सगळीकडे नावं लिहून ठेवलं आहे मित्रांनो. बघा इतकं घाण असं करून ठेवलं आहे ना. लोक येतात गडावर आणि असे घाण करून जातात. काय सांगाय, अक्कल नाही लोकांना. आणि खूप साऱ्या तुम्ही गडावर गेले असेल, तिथे पहिल्याच्या काळामध्ये छप्पर कसं असायचं ते माझ्या मनामध्ये पण प्रश्न होता. वॉल भेटेल बघायला, पण छप्पर नव्हतं बघायला मिळत कुठेच नाही. मी तर आता पहिल्यांदा बघत आहे इथे, पण इथे तुम्ही बघू शकता हे छप्पर बनलेलं आहे या साईडला. या गडावर छप्पर आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण पॅक आहे. किल्ल्याच्या एंड पॉइंटला येऊन पोहोचलो आहे. इथे आलो आहे आणि इकडे बघू शकता हा व्ह्यू, मोठा डोंगर या साईडला. आणि हा किल्ला आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि हा ब्लॉग आता मी इथेच एंड करणार आहोत. तुम्हाला हरिहर किल्ल्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर ते तुम्ही वीकडेजमध्ये या, क्राऊड कमी राहणार. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच भन्नाट व्हिडिओ मी तुमच्यासोबत महिन्यातून 1 ते 2 वेळा तुम्हाला घेऊन येणार आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, टेक केअर.